मित्रांनो हे पाहू शकता साई मंदिर आहे. आता बाबांचं आपण दर्शन घेणार आहोत आणि हा मेन जो गणेश मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत आणि कळस बघू शकतात मंदिराचं, खूप छान वाटतं. मित्रांनो तुम्ही बघू शकतात हे तळं आहे आणि समोर जे आपण आता मंदिर पाहतो. तर मित्रांनो समोर बघू शकतात हा महालक्ष्मीचा कळस आहे आणि बाजूला तो सूर्य आता मावळताना तुम्ही बघू शकता. मित्रांनो हे साईबाबा बघू शकतात तुम्ही, बाजूला दत्त गुरु यांचा फोटो आहे. आणि तर नमस्कार मित्रांनो, मी मयुरेशाने स्वागत आहे आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण देवीचे दर्शन घेणार आहे. महालक्ष्मी मंदिर ते तळवडे येथे आहेत आणि तसेच साईबाबा मंदिर आणि गणपती मंदिर असं आपण दर्शन घेणार आहोत 3 मंदिराचे. ते ह्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे मी दाखवणारच आहे. या तिन्ही या गावातच आहे. तर चला त्या व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो महालक्ष्मी इथे आलेलो आहोत आणि श्री महालक्ष्मी प्रवेशद्वार कैलास श्री विलास महादेव धुरी यांचे स्मरणार्थ आता आपण महालक्ष्मीचे दर्शन घेणार आहोत. चला आता मग. लक्ष्मीचं मंदिर आहे मित्रांनो, पाहू शकतात. तसंच पुढे जाणार आता आपण आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो बघू शकतात ही महालक्ष्मी देवी आणि हा कळस पाहू शकतात वरचा किती उंच आहे. तर मित्रांनो महालक्ष्मीचे दर्शन घेऊन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटलं आणि आता आपण गणेश मंदिर इथे जाणार आहोत आणि देवाच्या पाया पडण्यासाठी. तर चला आता आपण जाऊया. तर मित्रांनो समोर बघू शकतात हा महालक्ष्मीचा कळस आणि बाजूला तो सूर्य आता मावळताना तुम्ही बघू शकता. खूप छान वाटतं हे दृश्य बघताना मित्रांनो, पाहू शकता. आणि तसंच आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात हे तळं आहे आणि समोर जे आपण आता मंदिर पाहतो, जे गणेश मंदिर, ते बघू शकतात. झूम करून मी अजून दाखवतो. हे गणेश मंदिर आहे आणि तसे जे तळे बाजार या गोष्टीला नाव पडलं बाजारला, ते ह्याच्यावरूनच पडलं, तळ्यावरून. तळे बाजार आहे तिथे आणि समोर गणेश मंदिर आणि आता आपण तिथे जाणार आहोत पाया पडण्यासाठी. चला मित्रांनो आपण गणेश मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत आणि कळस बघू शकतात मंदिराचं, खूप छान वाटतं. चला तर बघूया पुढे जाऊ. मित्रांनो हे गणेश मंदिर आहे, बघतात कळस पण खूप सुंदर आहे आणि आता आपण पाया पडणार आहोत. आणि समोरच हे जे विठ्ठल रुक्मिणी आहे मंदिर आहे ते पण पाहू शकतात तुम्ही. त्याच्या बाजूला अजून एक मंदिर आहे. श्री गणेश मंदिरात आता आपण आलेलो आहोत आणि बाप्पाच्या पाया पडूया. समोरच पाहू शकतात तुम्ही बाप्पा पाया पडूया. श्री मारुती मंदिर आहे. आता आपण हनुमंताच्या पाया पडणार आहोत मित्रांनो. चला विठ्ठल रुक्मिणी मंदिर समोर पाहू शकता. तुम्ही पाहू शकतात गणेश मंदिर आहेत आणि तसेच इथे श्री मारुती आणि त्याच्यात बाजूला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. दर्शन घेऊन झालं, खूप प्रसन्न वाटलं. तसेच आता पुढे आता आपण जे साईबाबांचं मंदिर आहे इथून 15 मिनटावरच आहे. हा समोर तुम्हाला रस्ता दिसतो आहे, तिथून थोडं पुढे जावं लागलं आपल्याला आणि तिथूनच आपण साईबाबांचं दर्शन घेऊया. आणि तुम्ही समोर पाहू शकता गजानन महाराजांना, खूप छान वाटतं हे बघून. आता मित्रांनो साई मंदिर आहे तिथे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत आणि हाच रस्ता आहे बघू शकता. माझ्याबरोबर अनिकेत आहे. आता आम्ही चाललो आहे साई मंदिर जिकडे आहे तिथे आणि बाबांचं दर्शन घेण्यासाठी. आणि आजूबाजूला तुम्ही घरं पण बघू शकतात, बंगला पण आहे बघू शकतात. खूप छोटी मोठी अशी घरं आहेत आणि तलाव. मित्रांनो हे पाहू शकता साई मंदिर आहे. आता बाबांचं आपण दर्शन घेणार आहोत आणि हा मेन जो प्रवेशद्वार आहे साई मंदिरचा, तो इथूनच जातात. चला बाबांचं दर्शन घेऊ. मित्रांनो हे साई मंदिर आहे बघू शकतात. मित्रांनो हे साईबाबा बघू शकतात तुम्ही, बाजूला दत्त गुरु यांचा फोटो आहे आणि श्रीकृष्णाचा आहे बघू शकतात. आणि समोरच साईबाबा आहेत, दर्शन घेऊन झालेलं आहे. मित्रांनो साई मंदिर इथे आलो होतो आणि तिकडे आता बाबांचं दर्शन घेऊन झालं आणि आता आपण तळे बाजार जे मार्केट आहे तिथे जाणार आहोत आणि खूप प्रसन्न वाटलं बाबांचं दर्शन घेतलं. चला मित्रांनो आज आपण पहिलं महालक्ष्मी, त्यानंतर गणेश मंदिर आणि तिसरं म्हणजे जे साईबाबा मंदिर आहे दर्शन घेतलं. खूप प्रसन्न वाटलं आणि
खूप मजा आली. आणि आता आपण मार्केटमध्ये जातो आहे. तर व्हिडिओ इथेच एंड करूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला.